मंडळी, प्रत्येक एकादशीची नावे ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन आणि व्रतकथाही तितकीच महत्त्वाची आहे. यंदा पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:08 सुरू होईल. त्याचवेळी ही तारीख 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:41 समाप्त होईल. अशा स्थितीत 13 ऑक्टोबर रोजी पाशांकुशा एकादशी साजरी होणार आहे. त्याचबरोबर वैष्णव समाजाचे अनुयायी 14 ऑक्टोबरला पाशांकुशा एकादशी साजरी करणार आहेत. अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा व पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन, व्रतकथा याबद्दल आज आपण जाणून घेऊया. मंडळी, एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते, कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. पुराणानुसार पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्या एका तपाचे पुण्य प्राप्त होते. पाशांकुशा एकादशीला श्री विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जून करावे. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो, पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून याच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फल प्राप्त होते. संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशींची नावे आणि त्यांचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. पुराणांनुसार पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. एखाद्या माणसाकडून अनावधानाने जरी पाप घडले तरी पाशांकुशा एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीत होतो, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचे म्हटले जाते. पाशांकुशा व्रताचरणात मौन बाळगून आराधना करावी. विजयादशमीनंतर याच एकादशी दिनी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती अशी मान्यता आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशी दिनी केलेल्या व्रतपूजनाने विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापातून मुक्ती मिळू शकते. पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्मे आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यावेळी घटस्थापना करावे. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतू कालोद्भव फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू चालिसा, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. या एकादशीची व्रतकथा ऐकावी. यथाशक्ती दान करावे. मंडळी, पाशांकुशा एकादशी निमित्त विष्णू पुराणानुसार अंगिरा ऋषींची एक कथा आहे. सतयुगात विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक आसुरी वृत्तीचा डाकू वास्तव करत होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य हिंसाचार, लूटमार आणि चोरी करण्यात घालवले. मद्यपान करणे आणि मांसभक्षण करणे हे त्याचे नित्य कर्म होते. खोटे बोलण्यातही तो पटाईत होता. आयुष्यभर क्रोधन पापकर्म करीत राहिला. यमराजाने क्रोधनचे हे पापकर्म पाहून संतापले आणि डाकू क्रोधनचे प्राणहरण करण्यासाठी दूतास पाठवले. दूत प्राणहरण करण्यासाठी आलेले पाहून क्रोधन भयभीत झाला आणि त्याने विंध्य पर्वतावर असणाऱ्या अंगिरा ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला. आसुरी वृत्तीचा क्रोधन ऋषींना शरण गेला होता. ऋषींची सेवा कार्य करू लागला. ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले होते. आपल्या पापाची कबुली दिल्यानंतर अंगिरा ऋषींना या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. यावर ऋषीवर यांनी पाशांकुशा एकादशी व्रत करण्यास सांगितले. क्रूर क्रोधन यांनी विष्णुपूजन आणि एकादशीचे व्रत केले.
आणि नंतर त्याच्या तपोबळावर त्याने विष्णुलोकात स्थानही मिळवले. पुराणानुसार एकादशी व्रताचा महिमा आणि महतीची ही कथा प्रचलित आहे. विष्णू तत्पर होऊन श्रद्धेने भक्तिभावाने एकादशीचा उपवास आणि व्रत करणारा पापापासून मुक्त होतो, यात संशय नाही. धर्मसिंधू या प्राचीन ग्रंथानुसार एकादशी व्रत केल्याने वैभव आणि संपत्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे. 8 वर्षानंतर 80 वर्षापर्यंत एकादशी व्रत करण्यास सर्वांना अधिकार आहे. एकादशी व्रत उपासना करीत असताना पाखंडी लोकांशी संभाषण, स्पर्श किंवा दर्शन हे वर्ज करावं. पाखंडी, चांडाळ यांचे दर्शन झाले असता सूर्याचं दर्शन घ्यावं म्हणजे शुद्ध होतो. त्यांच्याशी स्पर्श झाला असता स्नान करावे. ब्रह्मचर्य, सत्यवचन बोलावं आणि दिवसा झोपू नये. नारायणाच्या अष्टाक्षर मंत्राचा 108 वेळा जप करावा. एकादशी दिवशी फलाहार घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला भोजन करावे. एकादशी व्रतात एकापेक्षा जास्त वेळा फलाहार, मैथून, मध, कास्याच्या भांड्यात भोजन, तेल, निद्रा, भांडण, मिथ्या संभाषण या 8 बाबी वर्ज कराव्यात. जेवढे शक्य असेल तेवढे दशमी आणि एकादशीच्या दिवशी कमीत कमी बोलावे. दशमी तिथीला जेवणात तामसिक वस्तूंचे सेवन करू नये आणि पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशी तिथीला सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर संकल्प करावा. संकल्प आपल्या शक्तीनुसार घ्यावा, म्हणजे दिवसातून एकदाच फलाहार किंवा आहार न घेण्याचा. संकल्प केल्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर श्री विष्णूच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करून पूजा करावी. व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही तर द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा दिल्यानंतरच हे व्रत समाप्त करावे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या पवित्र दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान अवश्य करावे.